नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सावी ही सिंधू ही शुद्धीवर येण्यासाठी आता तिने महादेवाची आरती घेतलेली असते आणि महादेवाने आता सावीची हाक ऐकून सिंधू ही शुद्धीवर आलेली असते। शुद्धीवर येताच सावी असे सिंधूच्या तोंडातून निघून समोरच सावी उभी असते। तेव्हा शुद्धीवर आलेली सिंधू आता सावीला बघते आणि प्रेमाने सावी आता सिंधूकडे येताच लगेच आता सिंधू ही सावीला मिठी मारते आणि प्रेमाने सावी आता सिंधूकडे बघत खूप खुश झालेली असते। त्यानंतर आता सिंधूच्या डोक्याला पट्टी असताना सावी म्हणते की आई तुला हे काय लागलं। तेव्हा आता सिंधू ही सावीकडे बघू लागते आणि आता सिंधूला आपल्याला कसं लागलं ते आठवते आणि त्यानंतर आता सावीला समजावत सिंधू म्हणते की सावी मी तुझी आई आहे, तेव्हा आईची काळजी नाही करायची तर मी तुझी काळजी करेन असे म्हणत प्रेमाने आता सिंधूने सावीला गोंजारलेले असते। तेव्हा आता सावी ही सिंधूकडे बघत म्हणते की आई अगं तू विसरलीस का, खरं तर मीच तुझी आई आहे आणि मला मग तू आजारी असताना तुझी काळजी घ्यायला नको का। आणि ते ऐकताच आता सिंधू ही खुश होऊन हसतच कान धरते आणि सिंधूने आता सावी समोर दोन्ही कान धरलेले बघताच आता सावी खूप खुश होते आणि सिंधूकडे बघत मोठमोठ्याने प्रेमाने हसू लागते। तेव्हा आता सिंधू प्रेमाने सावीला पुन्हा आपल्या मिठीत घेते। तर ते सगळे बघून आता सगळेजण खुश झालेले असतात। तर प्रेमाने काकू म्हणते की रत्नवारक्यांच्या घरात मोठ्या सुनेचं स्वागत असो, तर सिंधू सुद्धा खूप खुश झालेली असते। तेवढ्यात राजेश्री म्हणते की वहिनी एक मिनिट, तुम्ही तुमच्या सुनेचं स्वागत करण्या अगोदर मला तिला थोडेसे फटके द्यायचेत। ते ऐकून हसतच काकू म्हणते की का ग काय झालं राजेश्री। राघव म्हणतो की आई का फटके देणार तू तिला, असं काय केलंय तिने। तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव तू तर मध्ये बोलूच नकोस रे, नाही तर राघव मी तुला धम्मक लाडू देईल बरं का। तेव्हा राघव सुद्धा गप्प बसतो। तेव्हा आता राजेश्री म्हणते की अगं आता मला हिचा राग आलाय, राघव मला तुझ्या बायकोचा राग आलाय बरं का, किती मनमानी करत असते ही। राजेश्री म्हणते की आणि सिंधू तू माझ्यापासून म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून हे सत्य अगोदर का लपवलं। तेव्हा आता राजेश्री आता सिंधूकडे बघू लागते। तर सिंधू म्हणते की चूक झाली आई। राजेश्री म्हणते की अगं सिंधू तू जर मला हे अगोदरच सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नसती आणि मग तुला हे नाटक करायची कशाला गरज पडली असती सिंधू, असे आता राजेश्री सिंधूला सांगते। सिंधूकडे बघत राजेश्री म्हणते की खरं सांगू का सिंधू तुला, ज्या वेळेस राणीने आम्हाला सांगितलं होतं ना की तूच कृष्ण आहे, तेव्हा आमचा सगळ्यांचा तिच्यावरती विश्वास बसला होता अगं। ऋतुजा म्हणते की अहो बसणारच विश्वास, कारण कृष्णाच्या वागण्यात आणि सिंधूच्या वागण्यात किती वेगवेगळेपणा आणि किती तफावत होती ते। रेश्मा म्हणते की अगं सिंधू पण तुला हे कसं जमलं। राजेश्री म्हणते की कारण ती कृष्णाच्या भूमिकेत अगदी समरस झाली होती। तेव्हा आता खुश होऊन सिंधू हसू लागते आणि म्हणते की मला रुक्मिणी काकू सुद्धा ह्याच म्हणाल्या होत्या। हसतच काकू म्हणते की मग आहेच ते बरोबर आणि माझं कधीच चूक होत नसती। राजेश्री म्हणते की वहिनी पण तुम्ही ओरडल्या का नाहीत तिला। काकू म्हणते की ओरडले ना अगं, चांगले तिचे कान धरले होते, पण ती किती हट्टी आहे तुला माहितीये ना, आणि नेहमी असं वेगवेगळे करून ती काही हट्टच करत असते, असे आता ऋतुजा ही सिंधूला बोलते। राजेश्री म्हणते की असू दे, आता मी बोलायला लागले तर सगळेच बोलणार आहेत का। रेश्मा म्हणते की आई काकूला राग आलाय बरं का वाटतं। राजेश्री म्हणते की हो येणारच ना, मग सून कोणाची आहे। तेव्हा आता पुन्हा सिंधू खुश झालेली असते आणि आता राजेश्रीने प्रेमाने सिंधूला खरोखर आपली सून आणि तीही एकदम प्रेमाची बनवलेली असते। राजेश्री म्हणते की वाघ बाई माझी सून आहेच तशी गुणाची आणि तिला कोणी काहीच बोलायचं नाही बरं का। त्यानंतर राजेश्री म्हणते की अगं सिंधू अजूनही मला वाटतं की तू मला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं, कारण तू जर सांगितलं असतं तर एवढे गैरसमज झालेच नसते का सिंधू, आणि तुला एवढा त्रास झालाच नसता। सिंधू म्हणते की आई तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण मधूच्या विरोधात माझ्याकडे कुठलाही पुरावा नव्हता, आणि जर माझ्याकडे पुरावा नव्हता तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता का। तर आता विचार करत राजेश्रीला पटते आणि राजेश्री म्हणते की तेही बरोबरच आहे। तेव्हा आता काकू म्हणते की सिंधू तू अगदी बरोबर बोलतेस। तर आता सिंधू म्हणते की मधूने तुम्हाला कृष्णाचा व्हिडिओ दाखवून ती म्हणजे मी कृष्ण आहे हेच तुम्हा सगळ्यांना पटवून दिलं होतं,
तेव्हा मी सिंधू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी माझ्याकडे काहीतरी पुरावा हवा होता ना, असे आता सिंधू सगळ्यांना बोलते. तेव्हा आता काकू म्हणते की आणि त्यावेळेस सावीसुद्धा मधूच्या म्हणजे राणीच्या ताब्यात होती. तेव्हा डायरेक्टली काही करताही येत नव्हतं, असं आता काकू ही सगळ्यांना सांगते. सिंधू म्हणते की चुकून जरी तिला कळलं असतं ना की मी कृष्णा नाही तर सिंधूच आहे, तर तिने सावीचं काय केलं असतं याचा विचार सुद्धा करवत नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की खूप प्रयत्न करून सावीला गोदामावशीला दत्तक देण्यासाठी मधू तयार झाली होती. तेव्हा आता राजेश्री ही सावीकडे बघते आणि म्हणते की बाळा सावी, तिने तुला खूप त्रास दिला का गं? तर सावी म्हणते की हो. सावी म्हणते की हो, ती खरंच चांगली नाहीये आणि सतत ती मला बांधून ठेवायची. सावीस म्हणते की कधी कधी मला ती जेवायला सुद्धा देत नव्हती आणि जरी तिने मला जेवायला दिलं तरी ती मला सतत माझी मस्करी करायची. सावी म्हणते की ती माझ्याशी कधीच चांगली वागली नाही, तेव्हा मला ती कधीच आवडणारही नाही आणि आवडतही नाही. ते ऐकून आता ऋतुजा, काकू सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि वाईट वाटलेलं असतं. सावी म्हणते की आणि माहितीये का तुम्हाला, असे म्हणत आता मधूने आपल्याला कोणकोणता त्रास दिला याची खडानखडा हकीकत सावी आता सगळ्यांना सांगते. राघवला ते ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं आणि मधूचा खूप राग आलेला असतो. सावी सगळी माहिती सांगितल्यानंतर सगळ्यांना सांगते, पण मला माहिती होतं माझी आई मला घ्यायला नक्की येणार. आणि आता सावी ही प्रेमाने सिंधूकडे बघते, तर सिंधूला सावीचा खूप अभिमान वाटलेला असतो. काकू म्हणते की आणि त्याप्रमाणे ती आली सुद्धा आणि तुला इथे घेऊन सुद्धा आली. तेव्हा आता सावी म्हणते की माझी आई आहेच बेस्ट. तेव्हा आता सगळं समजल्यानंतर राजेश्री म्हणते की राणी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. काकू म्हणते की खरंय तिच्यावरती मी मुलीसारखं प्रेम केलं, पण ती माझ्याच घरच्यांच्या जीवावर उठली. काकू म्हणते की मला तिला चांगलाच धडा शिकवायचा होता. तर राघव म्हणतो की काकू तू आता असं समज की तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून. आणि आता ज्या वेळेस राणीला आपण रूम घेऊन दिली होती त्यावेळेस राणीचे कसे आपण हाल केले, रात्री भांडे पाडून राणीला कसं घाबरवलं, दारुडेच्या वेशात राणीला आता कसा त्रास दिला गेला याची सगळी हकीकत राघव आता राजेश्री काकू आणि सगळ्यांना सांगत असतो. आणि आता पाणी भरण्यासाठी नळावरती मधूला कसे फटके दिले गेले, मधूला कसं लाईनीत उभा ठेवलं आणि मधूला एकेका पापाचा तिचा हिशोब कसा चुकता करून घेतला, मधूकडून हे सगळे आपण कसे करून घेतले हे देखील आता राघव हा काकू राजेश्री सगळ्यांना सांगतो. लाईनीत उभं राहिल्यानंतर नळाचं पाणी कसं गेलं, आपण कसे मधूला तोंडावर पाडले आणि दुसऱ्या दिवशी आता रात्रभर जागरण करून आता मधूने कसा पुन्हा तो पाण्याचा ड्रम भरून ठेवला आणि त्यामध्ये आपण कशी मेलेली पाल सोडली आणि पुन्हा ते पाणी कसे मधूला फेकावयास लावले याची सगळी खडानखडा हकीकत आता सिंधू राघव सगळ्यांना सांगतात. तेव्हा ते सगळं ऐकून रेश्मा म्हणते की भाऊजी बरं झालं तुम्ही तिच्याकडून सगळं तिच्या पापाचा हिशोब बाहेर काढला आणि तिला शिक्षाही केली. राघव म्हणतो की पण मी तिला एवढं सहजासहजी सोडणार नाहीये. राघव म्हणतो की कारण तिने माझ्या सावीच्या जीवाचा बरं वाईट करण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा तिच्यासाठी शिक्षा एवढी सोपी नसणार आहे रेश्मा. राघव म्हणतो की आता तर राणीला फक्त अटक झालीये, पण याच्यानंतर मी तिच्या विरोधात अतिशय स्ट्रॉंग केस उभी करणार आहे आणि मधूला त्यामध्ये असं अडकवणार आहे की पुन्हा 7 जन्म ती असा त्रास कुणाला देणार नाही. तेव्हा आता राजेश्री म्हणते की खरंय राघव तुझं आणि खरंच आपल्यावरती परमेश्वराची कृपा आहे, त्यामुळे आपण सगळेजण एकत्र आहोत आणि सुखरूप आहोत. तर ऋतुजा आता देवाचे आभार मानत देवाला हात जोडते. त्यानंतर आता सिंधू ही सगळ्यांना सांगते की आता फक्त मी माझी अंकुर येण्याची वाट बघते. तर आता सगळेजण खुश झालेले असतात. तर सावी म्हणते की मी पण, आणि विनू कधी येणार, तर लगेच काकू हसतच म्हणते की लवकरच येईल तो. काकू म्हणते की राघवा विनूच्या हॉस्टेलवर लगेच आता फोन कर आणि त्याला लगेचच बोलून घे. तर राघव म्हणतो की हो काकू. हसत सावी म्हणते की हो बाबा लवकर त्याला घेऊन या. तर आता राघव म्हणतो की हो. आणि आता राजेश्री म्हणते की बरं चला बरं आता
लगेच सिंधूला आराम करायला हवा. सिंधू तू आराम कर, तुम्ही गप्पा मारा, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते असे राजेश्री सगळ्यांना सांगते. आणि त्यानंतर आता सगळेजण बाहेर जाताच राघव हा प्रेमाने सावी आणि सिंधूला आपल्या मिठीत घेतो. आणि खऱ्या अर्थाने सावी, सिंधू आणि राघव एकत्र आलेले असतात. त्यानंतर प्रेमाने सिंधूला कॉटवर बसवत सावी आता सिंधूला जेवण भरवते. राघव देखील प्रेमाने दोघींकडे बघत असतो. तर आता सिंधू सुद्धा प्रेमाचा घास सावीला भरवते. तेव्हा आता सावी राघवकडे बघते तर सिंधू प्रेमाचा तो अर्धा घास आता राघवला भरवते. आणि तिघेही खऱ्या अर्थाने प्रेमाने एकत्र आलेले असतात. तेव्हा राघव प्रेमाने सावीच्या डोक्यावरती हात ठेवतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने सावी ही राघवच्या मांडीवर झोपलेली असते. तर राघवच्या खांद्यावर डोके ठेवून सिंधू सुद्धा झोपलेली असते. तेव्हा दोघींकडे प्रेमाने बघत राघव आता सिंधूच्या डोक्यावरती डोके ठेवून तिघेही प्रेमाने एकत्र येऊन आता शांत चित्ताने झोपलेले असतात. दुसऱ्या दिवशी आता राघव आणि सिंधू त्यांचे आवरून बाहेर हॉलमध्ये येतात. तर आता राजेश्री आणि काकू तिथे उभे असतात. तर त्यांच्याकडे बघत राघव म्हणतो की काकू, आई, काय झालं, कुणाची वाट बघत अशा उभ्या आहेत? तर आता कोण येणार आहे असे राघवने विचारताच राजेश्री म्हणते की येणार नाही तर जाणार आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की कोण जाणार आहे आई? राजेश्री म्हणते की तू जातेस सिंधू या घराबाहेर, आणि तीही कायमची. ते ऐकून राघव आणि सिंधूला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता लगेच राजेश्री ही सिंधूचा हात धरते आणि म्हणते की चल. तेव्हा आता राघव म्हणतो की आई, अगं काय करतेस तू हे? तेव्हा आता राजेश्री राघवकडे बघते आणि म्हणते की कृष्णाला घराबाहेर काढते. ते ऐकून आता सिंधूला धक्का बसून सिंधू म्हणते की आई, काय करताय तुम्ही? मी कृष्णा नाही तर सिंधू आहे, यावरती तुमचा विश्वास बसला होता ना? लगेचच बोट करत रागाने राजेश्री म्हणते की 1 मिनिट गप्प बसायचं, गप्प एकदम, आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर पड, चल. तर ते ऐकून पुन्हा आता सिंधू सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणते की अहो आई, तुम्हाला कोणी काही सांगितलंय का? तेव्हा आता राजेश्री म्हणते की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला काही बादील नाहीये, कळलं का तुला? तेव्हा आता सिंधू म्हणते की अहो काकू, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. तर काकू म्हणते की एकदा सांगून कळत नाही का, चल चालती हो या घरातून. तर आता सिंधूला आणखी मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणते की अहो काकू, असं काय करताय? तुम्हाला तर सगळं सत्य माहिती आहे ना, तरी सुद्धा तुम्ही मला असं का बोलताय? काकू म्हणते की माहिती आहे ना मला सगळं सत्य, आणि त्यामुळेच मी तुला सांगते की चल या घरातून बाहेर हो. तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता ताबडतोब राजेश्री ही सिंधूचा हात धरून सिंधूला आता दरवाजाकडे घेऊन येते. राघव म्हणतो की आई, तू काय करतेस हे? त्यानंतर आता राजेश्री ही सिंधूला दरवाजाच्या बाहेर उभी करते. सिंधू म्हणते की आई, काय करताय तुम्ही? त्यानंतर आता सिंधूकडे आता राजेश्री ही बघू लागते. राजेश्री म्हणते की आई, मी तुमची सिंधूच आहे. फक्त सिंधू आणि मधुताईंनी त्यांचा गुन्हासुद्धा कबूल केलाय. सिंधू म्हणते की मधुताईंनी सगळ्यांना सांगितलं की मी सिंधू आहे. तेव्हा आता तुम्हाला दुसरा कोणता पुरावा मी देऊ? इकडे आता सिंधू ही हात जोडत राजेश्रीला म्हणते की आई, मी तुमच्या समोर हात जोडते, प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा आता सिंधू म्हणते की का नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत? नेमकं झालंय तरी काय ते तरी मला सांगा. त्यावेळेस आता राजेश्री म्हणते की 1 मिनिट, तुला मी सांगितलं ना गप्प बसायचं, तर गप्प बसायचं. राजेश्री म्हणते की बडबड बडबड, नुसतीच बडबड. आणि तेवढ्यात राजेश्री मोठ्याने रेश्माला हाक मारते. तर रेश्मा ही औक्षणाचे ताट घेऊन तिथे येते आणि ते ताट राजेश्रीच्या हातात देते. आणि आता राजेश्री काकू हसू लागतात. तर आता सिंधू म्हणते की हे काय आहे आई? तर आता राजेश्री म्हणते की तुला काय वाटलं फक्त तूच आम्हाला फसवू शकतेस का? तुला एकटीलाच अभिनय करता येतो का? कसा वाटला आमचा अभिनय? तेव्हा आता सिंधू अवाक झालेली असते आणि म्हणते की आई, अहो काय ॲक्टिंग केली? मला तर खरंच वाटलं होतं की मला तुम्ही खरंच घराबाहेर काढलं ते. सिंधू म्हणते की आई, मी तर एक तुमचं वेगळंच रूप बघायला मला मिळालं. तर आता राघव म्हणतो की सिंधू, काही वेळेस जर अजून थोडा वेळ जर झाला असता ना, तर तू एकदमच एक्सपोज झाली होती. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, तुम्ही सुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी होता का? तर आता राघव म्हणतो की ऑफकोर्स, तू सोडून सगळ्यांना हा प्लॅन माहिती होता सिंधू. सिंधू म्हणते की तरीसुद्धा मला विचार आला आहे की तुम्ही कसे बोलला नाहीत अजून. तर आता राघव म्हणतो की आई, थोडंसं अजून टच करायचं होतं, अजून बोलायचं होतं. तर हसतच राजेश्री म्हणते की तू आता गप्प बस.
राजेश्री म्हणते की तू आता इथे उभा राहा राघव. राघव म्हणतो कशाला. राजेश्री म्हणते मी सांगते ना. अरे दोघीही आता जोडीने उभा राहा. तर राघव आता सिंधू शेजारी उभा राहतो आणि आता राघव हा सिंधू समोर उभा राहताच राजेश्री म्हणते की आत्ता मी सिंधूला घराबाहेर काढत होते ना, तेव्हा मला किती त्रास होत होता याची तुम्हाला आता जाणीव नाहीये. तेव्हा आता हसतच काकू म्हणते की बरोबर आहे. ज्या वेळेस राघव आणि सिंधूचं दुसऱ्यांदा लग्न झालं होतं त्यावेळेस आता सिंधूचा गृहप्रवेशही झाला होता, पण तो सिंधू म्हणून नाही तर कृष्णा म्हणून झाला होता. तेव्हा तुझा सिंधू म्हणून गृहप्रवेश व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती असे काकू बोलताच राघव म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर. राघव म्हणतो की तेव्हाच मी काकूला म्हटलं होतो की यावेळचा गृहप्रवेश असा साधासुद्धा नको, त्यामध्ये थोडा ड्रामा हवा आहे. तेव्हा आता सिंधू राघवकडे बघते म्हणते की अच्छा आणि हे सगळं मी लक्षात ठेवील बरं का. तर राघव म्हणतो की ओके आणि प्रेमाने आता राजेश्री राघव आणि सिंधूचे औक्षण करते आणि लगेचच औक्षणाचे ताट ओवाळत राजेश्रीने आता सिंधूचा खऱ्या अर्थाने सिंधू म्हणून गृहप्रवेश केलेला असतो. आणि आता राजेश्री सिंधूला तांदळाचे माप ओलांडून आतमध्ये येण्यासाठी सांगते. तर प्रेमाने सिंधू ही राघवकडे बघते आणि सिंधू आता तिचा हात राघवच्या हातात देते आणि प्रेमाने सिंधू आता तांदळाचे माप पायाने आता लोटून आता राघव सोबत सिंधू ही दबंग स्टाईलने रत्नपारख्यांच्या दरवाजातून आतमध्ये येत. सिंधू ही खऱ्या अर्थाने रत्नपारख्यांची सून झालेली असते आणि आता तांदळाचे माप ओलांडून सिंधू आतमध्ये येताच आता राजेश्रीने कुंकवाच्या पाण्याचे ताट समोर धरलेले असते. तर पटकन आता सिंधू कुंकवाच्या ताटात आता तिचे दोन्ही पाय ठेवते आणि कुंकवाच्या पाण्यातील तिचे पाय आता सिंधू एक एक पाऊल उमटून पुढे पुढे जात असते आणि लगेच समोर आता केक ठेवलेला असतो. कुंकवाच्या पायांनी आता सिंधू ही त्या केक जवळ येते आणि प्रेमाने आता सिंधू राघव सोबत केक कट करते. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि प्रेमाने केक कट केल्यानंतर राघव हा केकचा पीस सिंधूला भरवतो आणि वेलकम बॅक टू यू सिंधू असे म्हणत सिंधू देखील आता राघवला केक भरवते. तर प्रेमाने राघव सिंधू आता सावीला केक भरवतात आणि त्यानंतर आता राघव काकू आणि राजेश्रीला केक भरवतो. तर आता सिंधू रेश्मा आणि ऋतुजाला सगळेजण खूप खुश असतात. खऱ्या अर्थाने रत्नपारख्यांचे सगळे कुटुंब आता एकत्र आलेले असते आणि आता तो आनंदाचा क्षण येताच राघव हा त्याचा हात पुढे करत सिंधूला म्हणतो की सिंधू आता आपण दोघं एक डान्स करूया. तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही नाही. तर आता काकू म्हणते की सिंधू आमची काही हरकत नाही आहे बरं का. तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की नाही नाही, पण जर डान्स करायचा असेल तर माझी एक अट आहे. तर आता राजेश्री काकू म्हणतात काय. सिंधू म्हणते की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आम्हाला जॉईन व्हायचं. तेव्हा आता राजेश्री आणि काकू म्हणतात नाही नाही. राघव म्हणतो की बरोबर आहे सिंधूची ही अट मला मान्य आहे आणि सगळ्यांनी आम्हाला जॉईन करायचं. राघव म्हणतो की मी लगेच म्युझिक लावतो आणि आता लगेचच राघवने म्युझिक चालू केलेले असते. तेव्हा आता सिंधूचा हात आपल्या हातात घेत राघव हा सिंधू सोबत प्रेमाने डान्स करू लागतो. तर राजेश्री ऋतुजा काकू रेश्मा सगळेजण आता राघव सिंधू सोबत डान्स करत आता खूप एन्जॉय करत असतात. सिंधू आणि राघव धमाल करून आता सावीसोबत डान्स करतात. तर तेवढ्यात आता दरवाजातून सिंधू ही कुंकवाच्या पावलांनी आतमध्ये आलेली असते आणि त्याच कुंकवाच्या पावलावरती पाऊल ठेवून आता एक एक पाऊल टाकत विनूसुद्धा आता रत्नपारख्यांच्या घरी आलेला असतो आणि सगळ्यांचा डान्स चालू असल्याचे बघून आणि सगळेजण डान्स करत असल्याचे बघून विनूसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने विनू आता सगळ्यांकडे बघत असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे राणी ही जेलमध्ये असते आणि राणीच्या डोक्यात फक्त सिंधूचाच विचार असतो. राणी विचार करते की सिंधू अजूनही मी लढाई हरलेली नाहीये आणि अजूनही माझ्याकडे असा एक हुकमी एक्का आहे ना की त्यामुळे स्वतःच्या हाताने तुम्हाला पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी घेऊन जाशील आणि त्याचं नाव आहे विनू आणि विनूच मला स्वतः रत्नपारख्यांच्या घरी आणायला भाग पाडेल. इकडे आता विनू हा बेडरूममध्ये जाऊन आता बेडरूमचा दरवाजा विनूने बंद केलेला असतो. तर आता राघव सिंधू विनूला दरवाजा उघडण्यासाठी सांगत असतात. तर सिंधू म्हणते की विनू ऑलरेडी अगोदरच खूप वर्षापासून मी तुझ्यापासून लांब राहिलेले आता नाही राहू शकत. तेव्हा आता
सिंधू म्हणते की प्लीज विनू तू दरवाजा उघड, तर आतून विनू म्हणतो की नाही, तुम्ही माझी मम्मा असू शकत नाही. वेणू म्हणतो की माझी मम्मा मधुराणी रत्नपारखी आहे. आणि ते ऐकून आता राघव सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता विनू सिंधूला आई मानायला तयारच नसतो. तेव्हा आता विनूच्या मनातला गैरसमज दूर करून मधू ही विनूची आई नाही तर सिंधू हीच विनूची आई असल्याचे आता राघव आणि सगळेजण विनू समोर कसे आणतात आणि विनूला कसे पटवून देतात हे बघण्यासाठी आणि राघव सिंधूचे चौकोनी कुटुंब विनू आणि सावी सोबत कसे पुन्हा एकत्र होते आणि आता मधूला तिच्या पापाची कशी भयानक शिक्षा मिळणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.